मंडळी, आपले लाडके सासरा आणि जावई त्यांच्या चष्म्याच्या दुकानात आलाय एक लेखक. त्यामुळे सज्जवा हास्याची जुगलबंदी अनुभवण्यासाठी ज्यासाठी मंचावर येत आहेत खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॅलो, स्वप्नील जोशी सर, मी लेखक श्याम राजपूत बोलतोय. हिम्मत कशी झाली? नाही सर, ते काय आजकाल असिस्टंट पण रायटर होत आहेत, ते सेटिंगवाले पण संकल्पना सुचवतायत ना, म्हटलं आपण पण थोडंसं वेगळं करू बा. अभिनय नाही नाही चालू आहे. आता थोडीशी सुधारणा झालेली आहे. नाही ना हो, कॉमेडीची बोंबाची हो. कॉमेडी म्हणजे माझ्यासाठी तेल लावलेला पैलवान झालेला आहे. हातात येतच नाही, तो सटकून जातो. हो, मुद्द्यावर येतो सर, मुद्द्यावर येतो. सर, मी तुमच्यासाठी आहे ना एक भलती भारी फिल्म लिहिलेली आहे. कधी येऊ ऐकवायला? नाही आता नाही, संध्याकाळी येतो. नाही रेडी आहे, एंडाला आलेलो आहे. 2च पानं लिहायची बाकी आहे. पण सर, माझा चष्मा फुटला. हा, तो रिपेअर करायला टाकलेला आहे. तो घेतो आणि लगेच तुमच्याकडे येतो मी. टायटल, तू शिला तू जीत. काय सांगता, एवढं भारी टायटल तुम्ही कधीच ऐकलं नाही. थँक्यू सर. सर, त्या मंजिरी ओक मॅडम आहेत ना, त्यांना मी फोनवर हे टायटल आणि स्टोरी ऐकवली. त्याने डायरेक्ट घरी बोलवलं. आणि तिथे प्रसाद ओक सर पण होते. त्यांनी तर डायरेक्ट मला आहे ना त्यांची साऊंड प्रूफ केबिन आहे ना त्याच्यात बसवलं मला. हा ती केबिन नाही का, मंजिरी मॅडम चिडल्या की शांततेसाठी ते जिथे जाऊन बसतात ती. तर त्यांनी त्या केबिन मध्ये मला घेतलं आणि माझ्या घरच्यांचा जो जोरात उद्धार केला ना, माझे कान तृप्त झाले हो. बरं, तिथून बाहेर आलो, लगेच मंजिरी मॅडमनी मला आहे ना असे 5,000 रुपये दिले आणि ते टायटल विकत घेतलं हो. हा, आणि माझ्याकडून बांडवर सही करून घेतली की आता याच्यावर कुठेच काहीच करायचे नाही. मला कळलं नाही असं का बरं बोलले त्या, असं का बरं बोलले असतील स्वप्नील सर. हॅलो, रेंज गेली वाटतं. चष्मा घेतो. चिडलेत. अरे बापरे. राम दादा. हॅलो. ओ दादा, नमस्कार. हो दादा, काल तुमच्याकडे चष्मा टाकला होता रिपेअरिंगला, तर तो आज तुम्ही परत देणार होते. ॲडव्हान्स पण दिला होता मी. अरे हो दादा, हे बघा, पावती पण आहे बघा. अरे हो दादा. अरे बघा. अरे काय चालू आहे तुमच्या? कधी मी खंडीभर वाक्य बोलतो, एक रिॲक्शन देत नाही हा माणूस. आता काही बोललो नाही, दोनदा हू पलटतोय. ऐका दादा, चष्मा रिपेअरिंगला टाकला होता ना, हे बघा ही पावती आहे. मला चष्मा द्या ना परत. वसाड्या, मला कशाला पावती दाखवतोस? मग तिकडे मालक बसलाय, त्याला दाखव. कोण मालक? ओ मालक चष्मा द्या पटकन मला. वसाड्या, मालकाला सांगशील चष्मा दे म्हणून? अरे बापरे. तिकडे नोकर बसलाय, त्याला सांग चष्मा द्यायला. अरे तो बोलतोय तुम्ही देणार, तुम्ही बोलताय तो देणार. अरे काय करताय? हे बघ, गंमत करू नका. मला थोडंसं की ना अर्जंट आहे. मला आहे ना लिहायचे आहे, त्यासाठी चष्मा पाहिजे. मी लेखक आहे, लेखक. तू स्वतःला सांगतोस की आम्हाला सांगतोस? बघ, थोडासा विचार कर बोल. काय तू लेखक आहेस का कोण आहेस? नाही, मी तुम्हाला सांगतोय, मला चष्मा द्या हो दादा. ऐका ना, चष्मा द्या पटकन द्या. मी नाही देणार. का बरं? मी रुसलोय. मला कोणावर रुसले तुम्ही? मी नाही सांगणार. अरे का नाही सांगणार? अरे कोणीतरी बोला ना रे. हो मोठा भाऊ, हो दादा, बोला ना काहीतरी. मला चष्मा पाहिजे. ओल्ड थंडी घे ना वाचाड्या. सांगतो. पुरणपोळीवरती तूप जावयाने घेतलं पाहिजे का सासऱ्याने घेतलं पाहिजे? तन्मय, हा काय प्रश्न आहे आता? लेखक आहेस ना तू? हो. मग दे ना उत्तर
वाचाड्या. अरे असं कसं उत्तर देऊ? स्क्रिप्ट लिहिताना हा प्रश्न जेव्हा लिहिशील हा. तेव्हा त्याच्या पुढं प्रश्न लिहिशील का उत्तर लिहिशील? उत्तर. मग दे ना वाचायला उत्तर. अरे एवढं काय चिडताय तुम्ही? कारण लेखकावरती माझा राग आहे वाचाड्या. तू असा कोणतरी सामान्य असतात ना तर मी चिडलो नसतो, पण तू लेखक आहे म्हणून चिडतो. बापरे. लेखकांवर माझा जाम राग आहे. लेखक पण तुमच्याबद्दल हेच बोलतात. वाचाड्या. सॉरी सॉरी. सगळ्यात शत्रू कोण असेल माझा तर तू लेखक. तू नको बोलू वाचाड्या. तू लेखक आहेस ना, तू नको बोलू. नाही बोलत. सगळ्यात शत्रू माझा लेखक आहे. बरं बरं. वाचाड्या माझ्यात आणि प्रेक्षकामधला जो अडथळा आहे तो लेखक आहे वाचाड्या. बापरे. नाही तर आज तो नसता तर मी प्रेक्षकांचा देव झालो असतो वाचाड्या. बापरे एवढं? लेखकाने लिहिलेली वाक्य मी कोलतो. कोलता? तुम्ही लेखकाने लिहिलेली वाक्य खरंच कोलतो? लेखकाने लिहिलेली वाक्य बोलतो असं म्हणायला पाहिजे ना तुम्ही. मी कोलतो वाचाड्या. कुदू नका तुम्ही जास्त, मला भीती वाटते. अरे बापरे, हे भयानक अवघड प्रकारे नाही होय. अवघड म्हणजे कसं मी याच्यावर आयुष्य काढतो तर माझं मला माहिती. अरे 2 मिनिटात माझ्या डोक्यात चमका यायला लागल्या. चमकायला माझं आयुष्यभर चमकतंय. बापरे. काय बोला तो माणूस? काहीतरी. पुरणपोळीवर तूप कुणी घ्यायचं, सासऱ्यान की जावयान? कुणी घेतला पाहिजे? आता मला काय माहिती. जावयानं घेतला पाहिजे. का बरं? कारण जावय हा लवेबल पर्सन असतो. क्या बात आहे. भारी उत्तर भेटलेले. ऐका ना, पुरणपोळीवर जावयाला तूप दिलं पाहिजे किंवा त्याने घेतलं पाहिजे. कारण तो लवेबल असतो. मग वसाड्या ते तूप तुझ्या डोळ्यात टाक आणि लिहित बस, लवेबल लवेबल लवेबल. अरे दादा, डोळ्यात तूप टाकून कोण लिहित हो? आणि त्यांना म्हणा कोण जावई कोण सासरा, त्यांच्यासाठी तुम्ही मला माझा चष्मा देत नाहीये. अरे कोण आहे जावई सासरे? अरे बोला ना, काहीतरी बोला ना हो. तो बसला ना वसडा, तो माझा सासरा आहे. हा त्या दिवशी होली होती, अक्काच्या अक्का डबा तुपाचा पुरणपोळी वाटला, पण नगभर मला तूप पण नाही त्याला. बापरे. आणि तुम्ही पुरणपोळीवरती मी तूप टाकत होतो, या वसाड्याने चोरली ती पुरणपोळी. तो माझा जावई आहे वसाडा. तुम्ही जावई सासरे आहेत? कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तुमच्याकडे चष्मा टाकला. हे बघा, तुमचे वाद आहे ना, तुम्ही तुमच्यात मिटवा, पण मला पटकन माझा चष्मा द्या. मला नाही देणार. का बरं? त्याला सॉरी बोलायला सांगा. वसाड्याने तूप नाही द्याल नगभर मला. सॉरी बोला ना दादा. मी देणारच नाही, त्याला सॉरी बोलायचं. अरे सॉरी बोलणार नाही. हो, अरे काहीतरी मी करा. पण सॉरी बोलणार मी नाही. सॉरी बोलणार नाही. अरे ऐका ना, मला आहे ना पटकन चष्मा पाहिजे, त्याच्यासाठी मागतो. ओ दादा, अरे मी तुमच्या बाजूने बोललो की जावयाला पहिलं तूप दिलं पाहिजे, तुम्ही तरी द्या मला चष्मा. ठीक आहे, माझ्या बाजून बोलो, मी चष्मा देतोय, नाही तर देणार नाही सांगतोय. सॉरी बोला, सॉरी सांगून ठेवतोय. आपण इकडे तिकडे करून टाकीन. साडा सासरा होतो. घ्या. थँक्यू बरं का, तुम्ही खरंच खूप चांगले आहे. मी नुसताच चांगला नाहीये, हा. मी टू सेक्सी ब्राऊन बॉय पण आहे. टू सेक्सी ब्राऊन बॉय. कोण आहे तुम्ही? टू सेक्सी ब्राऊन बॉय. आरशासमोर उभं राहून हे एकदा म्हणा, स्वतःला लाज वाटून ट्रक खाली जाऊन मराल तुम्ही. अरे नाही नाही ते चष्मा. नाही त्यांना चष्मा. लेखकाचं वाक्य आलं असं, ते पडलेलं वाक्य होतं. तुम्ही एकदम कवळे कचके, सिकने सटके तुम्ही. इब्राहिम अली खान आहे ना, बस, एवढं नको. त्यापेक्षा नाही तर नाही तुम्ही. वा थँक्यू रे, थँक्यू. तुम्ही मला चष्मा दिला गड्या, क्या बात आहे. अरे एका बाजूला काच लावलेली, एका बाजूला काचच नाहीये ना. माझं काम एका बाजूला काच लावण्याचं होता, दुसऱ्या बाजूला काच लावून त्या माणसाचं आहे त्यांच्याकडे लावून घे. दादा पटकन काच लावून द्या बरं याला. उडव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, आता जाव्या बाजू त्याचं काम आहे, त्याने करावं. वसाडी पडली तुमच्या तोंडावरती, असा भडकाव काय धरून काय नकाली मारून वसाड्या. हा, जाव्या बाजूचं मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं तुम्हाला काम करायचं आहे. अरे बापरे. हा, जाव्या बाजूचा मी काम केलेलं आहे, उडव्या बाजूचं काम करायला सांगा त्याला. उडव्या आणि जाव्या? आमान? तुमच्या उडव्या आणि जाव्या बाजू शोधून बुक्क्या मारल्या पाहिजे. अरे एखाद्या माणसाला उजवी का डावी हे फार तर कळत नाही, तुम्हाला बोलता पण येत नाही. नाही बोलताय तू वाचड्या, काय करायचं तुला वाचड्या? अरे हे मला कायला सांगताय तुम्ही? तू लेखक आहे म्हणून तुला सांगतो वाचड्या. लेखकावर लम राग आहे माझा. अरे बाबा मी चुकलो, मी लेखक आहे ना, मी चुकलो, पण मला चष्मा द्या रे नीट करून. वाटल्यास मी तुम्हाला आहे ना 1 किलो तूप देतो बस. अरे तुपाचा प्रश्न नाही रे बाबा. मग काय झालं, हा वसाड्या कुठल्या तरी चपलेच्या दुकानामध्ये कामाला होता. माझी पोरगी तिकडे चप्पल घ्यायला गेली,
चप्पल दाखवताना या वसाड्याने तिच्या पायाला गुदगुल्या केल्या. मग तिला जाम आवरलं. लगेच ह्याला हो म्हणाली. आता काय करू मी वसाड्या? हो म्हणजे माझ्या स्पर्शात रोमांस आहे ना, त्याला मी काय करू? हो तू काही नको करू. तू तुझा रोमांस बर्फावर जाऊन बस. तुझा रोमांस आहे ना तुझ्या स्पर्शात सकट गारठेल. अरे काय दलिंदर लव्ह स्टोरी आहे. पायाला गुदगुल्या केल्या आणि डायरेक्ट पोरगी पटली. ओ दादा मला स्वप्नील जोशींना पटवायचे. मग त्यांच्या पायाला गुदगुतल्या करा. काय बोलताय हो तुम्ही? मला स्क्रिप्ट ऐकवायची त्यांना आणि त्याच्यासाठी मला लिहावं लागेल. त्याच्यासाठी चष्मा लागेल ना. म्हणून म्हणतोय ना मी. ओ दादा मला जवळच्या दिसत नाही म्हणून म्हणतो ना हो मी. वसाड्या लांबूनली ना. लांबून? हा बाथरूम मध्ये खेळता खेळता तू बेडरूम मधली वसाड्या. अरे बाथरूम मध्ये खेळता खेळता बेडरूम मध्ये तुमच्या बापाने लिहिले होतं. अरे बाप काय देतात आणि इकडे मी ना डोकं सटकावताय ना माझं. हे बघा बाथरूम मध्ये माणूस खेळतोय तो बेडरूम मधला कसा लिहिल? त्याचा हात जाईल का पुरेल का बेडरूम पर्यंत? का रामचीचा भूत आहे त्याचा चालला हात? अरे त्यांनी बाय ना मी काय कोणीच लिहू शकणार नाही. मग लेखक कशाला झालास? कखले व्हायचं ना तू. कखले काय व्हायचं? कखले म्हणजे लेखकाचा उलट कर. लेखक कखले. अरे बापरे हा विनोद ऐकल्या मी आता हायवेवर असतो ना ट्रक समोर उडी मारली असती. अरे बापरे. हो दादा मी खरंच सांगतोय तुम्हाला. मी पाया पडतो. मला आहे ना जवळचं दिसत नाही म्हणून चष्मा पाहिजे मला. जवळचं? हा तुम्हाला जवळचं दिसत नाही? नाही ना. एक मिनिट इथं उभा राहा. हो याला जवळचं दिसत नाही. हा उभं राहायचं. अरे काय करताय? अरे शिव्या कशाला देता हो तुम्ही? वसाड्याला दिसतंय कशाला खोटं बोलतो? दिसतं ना. अरे जवळचं दिसत नाही म्हणजे मला अक्षर वाचताना लिहिताना दिसत नाही त्याच्यासाठी चष्मा पाहिजे ना. अरे पण वसाड्या अक्षरावरनं कशाला लिहितोस तू? आकड्यांवरली ना. आकड्यांवर त्या बापाने लिहिलं होतं. माझ्या बापाने लिहिलंय. तुमच्या बाप आकड्यांवर स्किट माझ्या बापाने लिहिलाय. पिंट्या पाकले माझ्या बापाचं नाव आहे. आकड्यांवर? हा आकड्यांवर स्किट. आणि आम्ही त्या जत्रेमध्ये दोघांनी परफॉर्म पण केलंय त्याच्यावर. अरे काय चाटा मारता? कसं काय आकड्यांवर स्किट लिहिणार आणि कसं काय परफॉर्म करणार? परफॉर्म म्हणजे ते बघ दाखव. हा 1 2 हा 2 3 2 3. अरे 4 5 6 7 8 काय ना 8 9 10 11. 7 8 9 10 11 3 4 5 2. अरे 3 4 कसा? अर्धा 9 11. अरे नाही बुद्धी 40 57. हो बुद्धी 40 57 45 ने 48 70 80 70 80 68 65 63. जगाचा अंत जवळ आलेला आहे. नाहीये. मी तर म्हणतो प्रलय ना दैसर चेक नाग्यापर्यंत आलेला आहे. हे खड्ड्यात गेला चष्मा. अरे पळा रे खड्ड्यात गेलं सगळं. आहे ना. वा 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 बहारदार. आकड्यांमध्ये लिहिलेलं स्क्रिप्ट फारच आवडलं. परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे कमाल. प्रसादा तुमच्याबद्दल मी वारंवार बोलतो. आज 2 माणसांबद्दल मला प्रकर्षाने बोलावं असं वाटतं. एक हे स्किट ज्यांनी लिहिलं त्याच्या आयुष्यातलं हे पहिलं स्किट आहे. तो कार्तिक विश्वामित्रे. त्याचं खूप कौतुक. त्याच्यासाठी खूप टाळ्या. आणि योगायोग असा आहे की आज इथे आपल्या सुशीला सुशीच्या टीम मधला जो लेखक आहे त्यांनी लिहिलेला हा पहिला चित्रपट आहे अजय कांबळे. याचा एक सुंदर योग आता इथे साधला गेला त्याबद्दल मला फार आनंद होतोय. कार्तिक विश्वामित्रे आणि अजय कांबळे दोघांचेही खूप आभार आणि दोघांचेही खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. पहिला चित्रपट असूनही त्यांनी ज्या शीताफिनी चित्रपट लिहिलाय त्याचं कौतुक मी का करतोय हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. थँक्यू अजय. आणि त्यांनी छोटंसं सरप्राईज पण दिलेलं आहे. तो आमच्या सिनेमात काम पण करतोय. वाव क्या बात है. येस सोनाली ताई. खूप मजा आली. मला विशेषतः उल्लेख करावा लागेल की ते जे शेवटचं आकड्यांचं जे सादरीकरण होतं ते मला इतकं आवडलं की ते मी 92 वेळेला बघायला तयार आहे. त्याला मी 100 पैकी 92 मार्क देणार आहे. फार मजा आली. टू सेक्सी ब्राऊन बॉय आपल्या मराठी चित्रपटाच्या रोमांसचा राजा इथं बसलाय आणि तू कुणाला गुदगुल्या करतोयस त्याच्या. त्याला स्वतःला सुद्धा कधी सुचलं नसेल की अशा पद्धतीने रोमांस करून बघावा.
तर तुझा तूच प्रभाकर. धन्य धन्य. मस्त.